की ज्यावेळेस आपण एखादी फ्रँचायझी घेतो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की रॉयल्टी फीज ती अमाऊंट असते. फॉर एक्झाम्पल कोणाची 5 लाख असेल, 7 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, तर ती आपल्याला वन टाईम द्यावी लागते. आणि ज्यावेळेस आपण त्या अमाऊंटचा विचार करतो तर त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला पैसा द्यायचा असतो मग आपल्याला वाटते की ही फीज जास्त आहे. पण आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ते फीज देतो तर त्या फीज मिळवण्यासाठी त्या माणसाने बरेच वेळ काम केलेलं असतो, त्या वेळेची किंमत आपण त्याला देत असतो. आणि फ्रँचायझीमध्ये असं नसतं की तुम्हाला एकदम तो फॉर्म्युला सापडलेला असतो. तर फॉर एक्झाम्पल आपण रेझोनन्स हा फिजिक्समधला एक कन्सेप्ट असतो की जसं एखादा आपण स्ट्रिंग आहे, धागा आहे, त्याला प्लग करतो, त्याच्यावर कागद ठेवतो. कागद आणि त्या दोऱ्याची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस कागद उडून पडतो. म्हणजे हा रेझोनन्स येण्यासाठी, तो ब्रँड तयार होण्यासाठी त्यांनी फार मोठी वेळेची किंमत दिली असते. त्यांनी त्याच्यासाठी भरपूर रिसर्च केला असतो, त्याची कॉस्ट त्यांनी बेअर केली असते. आणि म्हणून फ्रँचायझरनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि म्हणून जी रॉयल्टी फीज असते ती त्याच्या वेळेची किंमत असते, ना की त्यांनी आपल्याला नेम प्लेट दिली किंवा एखादा बोर्ड दिला त्याची किंमत नसते. आणि म्हणून ती रॉयल्टी फीज ही आपण ज्यावेळेस देतो ते फक्त आपण त्याच्या वेळेची किंमत देत असतो. धन्यवाद.